अर्थातच आपण या गावचा घरचा संघ अर्थातच मोरबे संघ काय असेल या मॅच मधली थरार क्रिकेटचा हा थरार पाहत राहा जाऊ नका कुठेच जाऊ नका आणि नक्कीच आमचे राजूजी फडके यांचं इथे आगमन झालं लाडाने ज्यांना पिंट्या शेट म्हणतात आराध्य एंटरप्राइजेसचे जे यशस्वी उद्योजक आहेत त्यांचंही स्वागत आणि जाऊया पुन्हा एकदा आमचे लोकेशकडे अर्थात लवजी कॉमेंटेटर येस सर थँक्यू व्हेरी मच रिवाल म्हात्रे सरांचा आपण आवाज ऐकलात इथे मात्र पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपण इथे एन्जॉय करणार आहोत एक साइडला असेल आई गावदेवी क्रिकेट क्लब मोरबे त्यांच्या अगेन्स्ट फाईट केलेले शौर्य 11 रेडगर टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले टीम रेडगर संघाने पहिला चिन्ह ऑन साईडला खरं तर मारायचा प्रयत्न होता कैलास पाटील याचा असफल राहिलाय शॉर्ट टॉस लेग रिजन मध्ये खेळाडू आहे एक धावेने अकाउंट ओपन केले जाते टीम आई गावदेवी क्रिकेट क्लब मोरबे संघाचं दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला आपल्याला पाहायला मिळाला मागील मॅच देखील दमदार खरं तर रोमहर्षकता पाहायला मिळेल मॅचमध्ये ओढापून वहाल खरं तर संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेला आपल्याला तिसरा संघ खरं तर आजच्या दिवसामध्ये पहिला आणि कालच्या दिवसामध्ये 2 संघ सुपर 8 मध्ये दाखल झाले ते म्हणजे श्रेयस 11 ताजपूर आणि आपण पाहू शकाल RKCC तोंडरे म्हणजे असे 3 संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेले आहेत विजयी संघाचे करूया हार्दिक स्वागत पुढील वाटचालीस खूप साऱ्या कॉम्बॉक्समधून शुभेच्छा देऊयात दोन्ही टीमला गोलंदाज तयार खूप टप्प्याचा चेंडू होता चेंडूला भिरकावून दिलाय फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जाईल सरळ 1 बाउन्स ऑफ द लाईन चेंडू जातोय सीमा पार इट्स आउट ऑफ द पार्क सिक्सर षटकार पाहायला मिळाला षटकाराच्या साह्याने टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 7 प्रदीप आमच्या समवेत जोडले साथी स्कोरर इथे फुल टॉस होता सन्मान देण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता शॉट खतर बिडॉनला खरं तर खेळाडू तिथे होता एक धाव जरूर मिळेल एका धावेने धाव फलक पुढे जाईल टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 8 6 षटकाचा सामना आहे संयम आणि खरं तर कॅल्क्युलेटेड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये इथं खेळावं लागेल टीम खरं तर आपण मोरबे संघाला पाहतो अकोट टप्प्याचा चेंडू होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न ब्लाइंड स्ट्रोक इथं आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज कैलास पाटीलच्या माध्यमातून हा डॉट चेंडू फेकला जातोय गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन प्रणव भोपी आलाय दमदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते षटकार मारल्यानंतर हा एकेरी धाव त्यानंतर डॉट चेंडू खेळला जातोय फिल्डिंगची फेवरेशन आपण पाहू शकाल वाईडिश लॉंग ऑफ मध्ये आणि मिड विकेट रिझन मध्ये खरं तर एक खेळाडू ठेवण्यात आलाय धाव फलकावर धावा आपण पाहतो टोटल 8 धावा लागलेल्या आहेत 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय प्रणव भोपी गोलंदाजी मार्कवर आलाय पहिलं षटक घेऊन P1चं षटक आपण पाहतो इथे स्लॉट मध्ये चेंडू होता मिड विकेट रिजन मध्ये खरं तर चेंडूला दिशा दिली होती खेळाडू तिथे आहे सेफ हँड सौरभ ने तो झेल घेतलाय पहिला करारा झटका टीम आई गावदेवी मोरबे संघाला कैलास पाटील बॅक टू द डगआउट पहिला विकेटचं पतन खरं तर कैलास पाटील आणि निराशजनक खरं तर फलंदाजी केली मोठे फटके मानसिक सक्षम असलेला खेळाडू एक अष्टपैलू लिजंड प्लेअर म्हणून कैलास पाटीलला ओळखला जातो मोठा फटका लगवायचा होता मिडल ऑफ द बॅट खरं तर चेंडू अडवला नव्हता मिस टायमिंग स्ट्रोक सौरभने तिथे अप्रतिम झेल घेतला आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यंग टॅलेंटेड खेळाडू आहे हा आयुष खरं तर मैदानाच्या आतमध्ये गेलाय इनॅट क्रमांक 3 क्रमांकावर आयुष फडके कशा प्रकारे फलंदाजी करेल ही येणारी वेळकाल नक्कीच ठरवेल आपल्याला पाहायला मिळेल पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये धावफलक स्थिर आहे टोटल धावफलकावर धावा लागले ते म्हणजे 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टोटल 8 धावा लागलेल्या आहेत दुपारच्या सत्राला इथे सुरुवात होते दुपारच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं तसेच मुख्य व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं तसेच आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह हा सामना पाहत आहेत त्या सर्व लाईव्ह प्रेक्षकांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत टॉपेज लागले का यस कॉट बिहाइंड द विकेट म्हणजे फर्स्ट स्लिप मध्ये कॅच घेतला जातोय लगातारचा पाठोपाठचा दुसरा विकेटचा पतन आयुष फडके बॅक टू द डगआउट खरं तर द्विधा मनस्थितीमध्ये होता खरं फलंदाज आयुष फडके आपण पाहतो बॉल सोडू का मारू असा खरं तर त्याची मनस्थिती आपण पाहिली
चेंडू पीच झाल्यानंतर अतिरिक्त उसळी त्या चेंडूवर आढळली होती, त्यामुळे हलकासा एज लागला फर्स्ट स्लिपमध्ये, म्हणजे कोणताही केली नाही चूक त्या तिथे क्षेत्ररक्षकाने. टिपला झेल आणि संपलाय खेळ खरं तर आयुष फडकेचा. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करण पोरजी झालाय. युनाइट क्रमांक 4थ्या क्रमांकावर करण पोरजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कशा प्रकारे खेळ सादर केले. कारण एक जमेची बाजू असेल की गावदेवी क्रिकेट क्लब मोरबे संघाचा सलामीवीर बायकरमॅन संकेत अजून ऑन स्ट्राईक खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. मोठे फटके मारण्यासाठी सक्षम असलेला खेळाडू आहे. कष्टपैलू कामगिरी सातत्याने आपण पाहतो संकेत बगतच्या माध्यमातून. आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये निशांत भोपी गोलंदाजी मार्कवर. निशांत भोपी पहा गोलंदाजी मार्कवर आलाय. दुसरं षटक घेऊन संकेत ऑन स्ट्राईक. राऊंड विकेट. पहिला चेंडू शरीरापासून दूर ठेवण्यात आला होता, पण त्यांचा इशारा ते सुनील तांडेल सर आमच्यापर्यंत इशारा करतील. हा चेंडू वाईड असेल, पुन्हा डिलिव्हर करावा लागेल. ह्या चेंडूला स्वैर मारा केला होता, दिशेने मारा करण्याचा प्रयत्न खरं तर निशांत राहिला पहिला असफल. एक धाव जरूर येते. इथे फुलटॉस चेंडू होता, फुलटॉसला दिशा फक्त दाखवायची होती. बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये खरं तर हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्यात होता, पण त्यांचा इशारा जो हाईट फॅक्टर इथं चेक करण्यात येईल. थर्ड अंपायरचे निर्णय हा सोपवण्यात आलाय. आदिजी पांडव सर आमच्या समोर जोडलेत ऑन स्क्रीन. इथं आपण पाहू शकाल हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, दिशा दाखवायची होती संकेत बघतला. बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये फुटवर्कचा वापर जरूर त्याने केला होता. थोड्याच वेळात डिसिजन तुमच्यापर्यंत कळवला जाईल. क्लोज कॉल आहे. टोटल धावपलकावर धावा आपण पाहतो 9. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम मोरबे यजमान टीम खरं तर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. अगदी स्लो मोशनमध्ये आपण इथे पाहणार आहोत. हाईट फॅक्टर इथं चेक केला जातोय. तर थर्ड अंपायर सत्यवांजे काकडे सरांना विनंती असेल की यावं आपण TV स्क्रीनवरती, कारण की एकदम क्लोज कॉल आहे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न खरं संकेत बघतचा राहिलाय. हाईट फॅक्टर इथं चेक केला जातोय. फ्रीहिटची मात्र नक्कीच संधी असेल इथे संकेत बघतला. फ्रीहिटचा कसा फायदा उचलेल हे आपण पाहणार आहोत. गोलंदाज निशांत भोपे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. धावफलकावर धावा लागले तर म्हणजे फुलटॉस होता, भिरकावून दिलाय सराला. व्हॉट अ शॉट, दिस इज ॲब्सोल्युटली ब्युटिफुल क्लास शॉट येतोय षटकार. परंतु इथे देखील हाईट फॅक्टर इथं चेक केला जाईल पहा. हा देखील फुलटॉस
पूर्णपणे हे षटक राहिले इथं म्हणजे आई गावदेवी क्रिकेट क्लब मोरबी संघाकडून संकेत भगतने चांगला समाचार घेतला. फुलटॉस होता, फुलटॉसवर चांगला प्रहार केला आणि चेंडूला फेकून दिलं सरळ सीमारेषा बाहेर षटकार करता. आता टोटल धावफलकावर धावा लागले तर म्हणजे 17. इथून कमबॅक करेल का टीम शुभ्र 11 भैरवनाथ रेडघर संघ हे देखील पाहणं गरजेचं. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला प्रणव भोपीने खरं तर धावा खर्च केला टोटल 8. चांगली गोलंदाजी खरं तर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. P1चं षटक अतिशय दमदार राहिलं होतं. त्यानंतर P2चं षटक निशांत भोपी अत्यंत महागात ठरला. बिनं एकही बॉल न म्हणजे न टाकता खरं तर 9 धावा त्याने खर्च केल्या. 2 नो चेंडू खरं तर त्या चेंडूमध्ये आले. फ्री हिट कंटिन्यू असेल या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतो. या चेंडूवर देखील फ्री हिट असेल, मोठ्या फटका मारण्याची संधी असेल खरं तर संकेत भगतला. गोलंदाज तयार, नवीन गोलंदाज इथे वापरण्यात येतोय. कल्पेश आलाय, कल्पेश भोपी राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना. हाफ ट्रॅकर होता, पहिला चेंडू उसली घेणारा आपल्याला पाहायला मिळाला. पंचाने लगेच दंडित केले बा. चेंडू पीच झाल्यानंतर अतिरिक्त उसली त्या चेंडूवर आढळली. वाईट चेंडू असेल त्यामुळे फ्री हिट अजूनही कंटिन्यू, म्हणजे लगातार 3 चेंडूवर फ्री हिट कंटिन्यू आपण पाहतो. पण प्रत्येक मॅचमध्ये आपण पाहतो दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू दिला जाईल. वाईट चेक करू शकता तुम्ही. भीमरसाठी रनआउटसाठी हे 3 रिव्ह्यू तुम्हाला नक्कीच तुम्ही घेऊ शकता. मोबा असेल तुमच्याकडे. इथे हाफ टॅकल करण्याचा प्रयत्न, फ्री हिट होता, चेंडू फेकून दिला मिड विकेट रिजन मध्ये. संकेतच्या बॅट मधून येतोय हा लगातारचा तडाखा षटकार. चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण ऐकलात. इथे मात्र संकेत भगतने ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त केली. खरं तर रेडगर संघाला कमबॅक करायचा असेल तर इथे मात्र संकेत भगतची विकेट घेणं तितकंच गरजेचं राहील. इथे पहा ओव्हरपी चेंडू टाकला, बॅटशी काढायला लागले. चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये, चेंडू जाईल सरळ दन 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 करत सीमा पार, येतोय चौकार. ऑन फायर. 6 चेंडूमध्ये 23 धावांची मॅरेथॉन इनिंग अद्याप साकारत असताना आपण पाहतो. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. टोटल धाव फलकावर धावा लागले तर म्हणजे 28 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 विकेट जरूर लवकर गमावले. त्यानंतर चांगली फलंदाजी इथे करत असताना स्वीट साउंड मिडल ऑफ द बॅट, गेंद जाएगी सीधा तारामंडल में 6 रन. हाय अँड हँडसम एवन क्वालिटीचा इथं षटकार आपल्याला पाहायला मिळाला. संकेत भगत आग ओकणारी फलंदाजी करत आहे. जबरदस्त बॅटिंग इथं संकेत भगतच्या बॅटमधून आपण इथे पाहतो. गोलंदाज तयार. इथे देखील पहा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, बॅकफुट पॉईंट रिझन मध्ये खरं तर मारण्याचा प्रयत्न संकेत भगतचा आपल्याला पाहायला मिळाला. असफल राहिला. चेंडू पीच झाल्यानंतर चेंडूने घेतलेली गती इथं फलंदाजाला समजली नाही, त्यामुळे डॉट चेंडूची सांगता निर्धाव चेंडू बऱ्याच वेळानंतर खरं तर प्रतिपिता टाकण्यात आलाय. त्यामुळे इथे हा डॉट चेंडू फेकला जातोय. टोटल धावफलकावर धावा आपण पाहतो. धावफलक स्थिर टोटल 34, 34 धावा ऑन बोर्ड, 2 विकेट्स लॉस. इथे बालोवर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा इथे फलंदाजाने उचलला. चेंडू जाईल सरळ कव्हर रिजन मध्ये, येतोय हा संकेतच्या बॅट मधून चौकार. दोन षटकाच्या खरीच टोटल धाव फलकावर धावा लागले. त्यामध्ये टीम आपण पाहतो श्री गणेश क्रिकेट क्लब मोरबी संघ जाऊन पोहोचला. 19च्या सरासरी जरूर गाठलेली टीम मोरबी संघाने टोटल 38 धावा.
मधून षटकर हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथं दिलं जाईल, याच्याकडे लक्ष असू द्या. इथून रेडगड संघाला जर कमबॅक करायचा असेल तर इथून विकेट संकेत बघतची मिळवणं तेवढंच गरजेचं राहील. परंतु संकेत बघत आता इज ऑन फायर आपल्याला पाहायला मिळते. तब्बल त्याने 10 चेंडू खेळले आणि 33 धावांची बहारदार केली त्याच्या बॅटमधून आपण पाहतो. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले तर म्हणजे 38. टॉस जिंकला होता टीम शौर्य 11 भैरवनाथ रेडगड संघाने. टॉस जिंकून खरं तर चुकीचा निर्णय ठरला की काय असं प्रश्नचिन्ह नक्कीच कर्णधाराला पडलं असेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल 38 टू लॉस टीम खरं तर श्री गणेश क्रिकेट क्लब मोरबे संघ आपण पाहतो. धाव फलकावर धावा अगदी चांगल्या स्थितीमध्ये मोरबे टीम आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील तिसरी लढत दुपारच्या सत्राला मात्र इथून सुरुवात केली जाते. दुपारच्या सत्रामध्ये खरं तर गेले 7 दिवसानंतर आपण पाहतो सूर्याची किरण प्रॉपर मैदानावर पडलेली आहेत. गेले 7 दिवस आपण पाहतो ना सावली ना ऊन, अगदी दमट हवा आपल्याला पाहायला मिळत होती. त्यामुळे चेंडू बरेचसे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत नव्हते. आजच्या दिवसामध्ये खरं तर चेंडू चांगले ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत आहेत. तर तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथे पहिला चेंडू पहा. चेंडू पिच झाल्यानंतर चेंडून घेतलेलं वळण इथं फलंदाजाला समजलं. पंचांचा इशारा येतो, यस इट इज वाईट कॉल. अप फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न होता, बराचसा बाहेर. पंचांचा निर्णय अंतिम असेल याच्याकडे लक्ष असू द्या. पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल. हा वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. स्वैर मारा, 1 धाव खात्यामध्ये जोडली जाईल. टोटल धाव फलकावर धावा 39. षटकर हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेश भाई फडके यांच्या माध्यमातून देण्यात येईल. इथे चांगला चेंडू उतरला होता. बॅटची एज अँड टेकन. शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये घेतला जातोय झेल आणि संपलाय खेळ. फलंदाज करण पोरजी बॅक टू द डगआउट. स्ट्राइक देईल का ओमकार, का इथून विस्फोटक फलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड गोलंदाज जसं की रवींद्र जडेजा ज्या प्रकारे गोलंदाजी करतो त्या प्रकारे इथे गोलंदाजी केली होते. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे वापरण्यात आलंय आणि इथे पंचांचा इशारा येतोय बाईच्या स्वरूपात. सत्य म्हणजे काकडे सर आम्हाला इशारा करतात. हा बाईच्या स्वरूपात ही धाव असेल. 1 धाव जरूर जोडली जाईल खात्यामध्ये. टोटल धाव फलकावर धावा लागले 40 धावा लागले आहेत 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये. रोशन कडू गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो पहिल्या षटकामध्ये दमदार खेळ राहिला होता. खरं तर प्रणव गोपीचा 8 धावा खरं तर खर्च केला. त्यानंतर दुसरं षटक अतिशय मागडं ठरलं टीम रेडगड संघाकडून. इथे 5 चेंडू पीच झाल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता. संकेत भगत देखील पाहतच राहिला तो चेंडू. चेंडू पीच झाल्यानंतर चेंडून घेतलेलं वळण इथे समजलं. चेंडू सरळ विसवला. खरं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी इथून कमबॅक करेल का टीम शौर्य 11 भैरवनाथ रेडगर हे देखील पाहणं गरजेचं आहे. रनवेमध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज राहतील. रोशन कडू इकॉनॉमिकल स्पेल हाताळण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जाते. इथे मात्र पहा चेंडूची लाईन अगदी दमदार पाहायला मिळाले. चेंडू लेग स्टिकला खरं तर टाकला होता आणि लेग स्टिक वरून खरं तर ऑफ स्टिकला बाहेर काढण्याचा प्रयत्न गोलंदाज रोशन कडू याचा राहिलाय. दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये. 2 षटक अतिशय महागडे ठरले होते. त्यानंतर मात्र कमबॅक करून देत असताना आता रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. फुल टॉस होता. खबर रिझर्व मध्ये कोणताही खेळाडू नाहीये. चेंडू जाईल इथे देखील दन करा सीमा पार. नो चेंडू. आम आदमी का साथ मोरबे के साथ येतो पंजा. हा देखील नो चेंडू असेल. भीमर असेल पहा.
इथे रोशन देखील चौथ्या खरतर चेंडूवर खराब कामगिरी करतोय. ऑफ स्टिकला शपल मारण्याचा प्रयत्न इंपॉर्टंट शॉट केला होता. कॉलिंग खराब. राऊंडच्या स्वरूपात बाद होईल का? डिरेक्ट हिट बरंच काही सांगून गेली असती. इथे मात्र बॅटला लागले. हा नक्कीच संकेतच्या खरतर खात्यामध्ये ही धाव जोडली जाईल. टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो. एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. टोटल 46 धावा लागलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल रोशन कडू मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील ओमकारचा स्विच करण्याचा प्रयत्न. लगेच तो आझादी नाही तो बर्बादी. इथे निर्धाव चेंडू फेकला जातोय. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो. टीम श्री गणेश क्रिकेट क्लब मोरबे संघ जाऊन पोहोचलाय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 या धावेवरती. शतकीय खेळी करेल का याच्याकडे देखील नजर असतील टीम खरतर मोरबी संघाच्या. 14 चेंडूने 38 धावांची बारदार केली मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना संकेत बघत आपण पाहतो. आता 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणव ओपियाने ज्यांनी वैयक्तिक पहिलं खरतर षटक हाताळलं होतं. म्हणजे आता वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रणव ओपी पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. चांगला पिबंचं षटक हाताळलं होतं. इथं देखील पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल प्रणव हे पाहणं गरजेचं राहील. ओव्हर द विकेट. इथे देखील पहा हाफ ट्रॅकर होता. पुल केलाय. बंप का गोलाचे रन. याचं ज्वलंत उदाहरण संकेत भगतच्या बॅटमधून आपण पाहायला मिळते. इथे देखील पहा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये खरं तर संपर्क नाही. अगेन्स्ट द स्पिन खरं तर खेळण्याचा प्रयत्न राहिला खरं तर संकेत भगतचा. अगेन्स्ट द स्पिन खेळणं अतिशय कठीण असतं. तोच प्रकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न मध्ये डॉट चेंडू खेळला जातोय. इथून मोठा फटका येईल का? उंची जास्त, एलिव्हेशन कमी. डाऊन द ग्राउंड खरं तर क्षेत्ररक्षक. विकेटचं पतन. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज संकेत भगत बॅक टू द डगआउट. मोठे फटके मारण्यासाठी सक्षम असलेला खेळाडू. पहिला चेंडू हलक्या त्याने कट केला. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव जरूर मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागेल हनुमंतला. एका धावेने धाव फलक पुढे. टोटल 50 कंप्लीट झाले. ती म्हणजे श्री गणेश मोरबे संघाची म्हणजे 53 53 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक मार्गस्थ आहे. अजूनही षटले काही चेंडू शिल्लक असतील. ओमकार ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. इथे पहा तो एंडला खरं तर चेंडू लागला होता. वाईडिश लॉंगरला खेळाडू आहे तिथे एक धाव पूर्ण केली जाईल. फेकी देखील दमदार पाहायला मिळाली. एकेरी धावेला इथं प्राधान्य दिले जाते. स्ट्राईक रोटेशन इथं केलं जाते. टोटल 1 धावेने धाव फलक पुढे. 54 54 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे 5 स्लॉटमध्ये चेंडू टाकला होता. हलक्या हाताने फक्त डिफेन्स केलाय.
ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावचा कोणताही प्रयत्न नाही. एक धाव जरूर मिळते इथं टीम श्री गणेश मोरबे संघाला. षटकाची होईल समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो. टीम श्री गणेश मोरबे संघ जाऊन पोहोचला 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 55 धाब्यांवरती. टॉस केला जाईल याच्याकडे लक्ष असू द्या. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज येतो वापरण्यात येतोय. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. पंचांचा इशारा येतोय. स्क्वेअर मारा दिशेन मारा करण्याचा प्रयत्न अमित भोपे गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. पहिला चेंडू वाईट फेकला जातोय. आता इथून एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. टोटल 56 धावा धावफलकावर आपण पाहतो. लेफ्ट आर्मवर विकेट काढण्याचा प्रयत्न. चेंडू पीच झाल्यानंतर थोडासा खोलवर राहिला त्यामुळे चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा वापर कुठेतरी पाहायला मिळाला नाही. इथे हनुमंत फडकेच्या माध्यमातून डॉट चेंडू खेळला जातो. इथून डॉट चेंडू फेकावे लागतील. रेडगड संघाला या मॅचमध्ये कमबॅक करायचा असेल तर डॉट चेंडू आणि विकेट्स मात्र घ्यावे लागतील. इथे मात्र स्लो रन होता. गतीमध्ये परिवर्तन केलं परंतु फरक पडणार नाही. इथे हनुमंत फडकेला चेंडूला फेकून दिला सरळ स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बाउंड्री लाईन पार येतोय. हनुमंत फडकेच्या बॅट मधून येतोय षटकार. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाज आपण पाहू शकाल अमित भोपेने परंतु अतिशय स्लोअर वन चेंडू होता. बराचसा टायमिंग होता तिथे हनुमंत फडकेकडे. हनुमंत फडकेने लगेच चेंडू पिक केला फेकून दिला सरळ बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये. सीमारेषा पलीकडे 6 धावा. 6 धाव्याने धावफलक फ्लाय होईल. टोटल 62 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. इथे यॉर्कर पदार्थ चेंडू खोदून काढलाय कव्हर रिजन मध्ये. वा क्या बात आहे. कव्हर ड्राईव्ह इथं केला जातोय. हनुमंत फडकेच्या बॅट मधून निघालेला हा षटकारानंतर येतोय हा चौकार. 4 पुढे टोटल 66 धावा लागलेल्या आहेत धावफलकावरती. इथे देखील मोठा फटका मारायचा होता. वाडी स्ट्रॉंग आपला खेळाडू आहे परंतु डीप मध्ये खतर चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन ओव्हर दी टॉप. 4 चौकार. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग. पहिल्या खरं तर 3 षटकामध्ये संकेत भगतची दमदार खेळी आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मधल्या फळीमध्ये हनुमंत फडके खरं तर या खेळाडूला राखून ठेवलं होतं. 6 षटकाचा सामना आहे त्यामुळे चांगलं खरं तर उपयोग इथं हनुमंत फडकेचा केला जातो. इथे पहा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लो रन टाकला होता. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली पाहायला मिळाली परंतु क्लोज कॉल आहे. पंचांनी थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवलाय. रनआउट आहे की नाही हे चेक केलं जाईल. ऑन स्क्रीन आपण इथे पाहू शकाल. एकवेर इव्हेंटच्या माध्यमातून इथे आपण पाहू शकाल. अतिशय स्लो मोशन मध्ये हा आपण रनआउट चेक केला जाईल. एक धाव सहजरित्या पूर्ण केली होती. दुसरी धावचा प्रयत्न हनुमानचा राहिलाय. थ्रो अतिशय दमदार होता. गॅदर देखील चांगला केला. इष्टरक्षकाने विलास भोपे आपल्याला पाहायला मिळतील तिथे. ईस्टनच्या मागे चेंडू अडवला. क्लोज कॉल आहे. क्लोज कॉल आहे. यस इट इज आउट. बॅट्समॅन आउट. हनुमंत फडके बाद रनआउटच्या स्वरूपात.
मोरबे संघाकडे, कारण कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं श्रेयस इलेव्हन ताजपूर संघाने 84 धावा केल्या होत्या, हायेस्ट स्कोअर होता या मॅचमध्ये. 85 धावा खरं तर रेकॉर्ड मोडू शकेल टीम श्री गणेश मोरबे संघ. आता धावपलकावर धावा लागले ते म्हणजे 71 धावा लागले. रनआउटच्या स्वरूपात हनुमान पडके खतर बाद झालाय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. राहुल नावडेकर गेलाय, बराचसा अनुभव क्रिकेट मध्ये आपण पाहतो. राहुल नावडेकरला देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. चांगला खेळ राहुलच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतो. हा हिटर आहे. इथे देखील पहिल्या चेंडूवर ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, लाऊड अपील केली होती, परंतु पंचाने लगेच सापीट फेटाळली. लेग बायच्या स्वरूपात ही धाव जरूर मिळेल टीम श्री गणेश मोरबे संघाला. टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आपण पाहतोय, माफ करा 5 षटकं झालेली आहेत, 72 धावा लागलेत. टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतोय 72 लागलेले आहेत 5 गड्यांच्या मोबाईलमध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक हंडामारीचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल भगत आलाय मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक घेऊन. पहिल्या चेंडूवर हल्ला बॉल केला जातोय, स्ट्राईक डाऊन द ग्राउंड, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न राहुल नावडेकरच्या बॅट मधून येतोय. हा तडाखा बिग हिट षटकार. हल्ला बोल केला जातोय, कारण दमदार खेळ खरं तर हनुमंत असेल, संकेत भगत, त्यानंतर राहुल नावडेकर आता दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना आपण बघतो. शेवटच्या षटकामध्ये स्वागत केलंय, वेलकम षटकार इथे पाहायला मिळतोय. षटकारच्या सहाय्याने धावफलक पुढे. टोटल इथे देखील पहा मोठा फटका लगवायचा आहे, उंची जास्त आहे, एलिव्हेशन मिळेल का? येस, एलिव्हेशन मिळेल. चेंडू इट्स आउट ऑफ द पार्क. राहुल नावडेकरच्या माध्यमातून लगातारचा पाठोपाठचा येतोय हा षटकार. टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो 84 धावा लागले आहेत. इथे पहा हॅट्रिकची नामी संधी होती, 2000 रुपयाचं कॅश प्राइज जरूर लागलं होतं इथं स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेशभाई फडके यांच्या माध्यमातून, परंतु इथे मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. एच अँड टेकन. बॅट्समन राहुल नावडेकर गोज टू द बॅक टू द पवेलियन. चौऱ्याऐंशी धावा लागलेल्या आहेत. त्यामुळे दमदार खेळ खरं तर साकार करत असताना आपण पाहतो टीम श्री गणेश मोरबे संघ. यजमान टीम आहे, खेळपट्टीचा अंदाज आहे कशा प्रकारे खेळपट्टी खेळते, त्यामुळे इथे मात्र चांगल्या स्थितीमध्ये मी म्हणेल श्री गणेश मोरबे संघ पोहोचलाय. अकुट टप्प्याचा चेंडू अभिसाठी, अभिने देखील हा चेंडूला भिरकावून दिलाय सरळ. इट्स अ हाय अँड हँडसम, इट्स अ ब्युटिफुल हिट. अभिच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार.
फायर है मैं असं काही सांगून देत असताना इथे पहा मोठा फटका लगवायचा होता. मिस टायमिंग. एजंट टेकन. बॅट्समन अभि बॅक टू द पॅव्हिलियन. लढत तनुज मस्कूर आणि नेवाली यांच्यामधील आपल्याला पुढची लढत बघायला मिळेल. त्याचा टॉस आपल्याला करायचा. दोन्ही कॅप्टन लगेचच मुख्य व्यासपीठावर तुम्हाला यायचंय. स्पर्धेचा हायेस्ट टोटल जो या स्पर्धेमध्ये सगळ्यात मोठ्या धावसंख्येचा उच्चांक आहे आणि 92 करायचे या मॅच मध्ये. कशी राहील ही राजेश काठारा यांचे ते शुभागमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय श्री बालराम मुसाटकर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभास आपण या सामन्याचा नाणेफेक करावा. जो सामना पहिल्या फेरीमधील अंतिम सामना म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. सागर उलवेकर यांचं हार्दिक स्वागत इथे आपण करूया. अतिशय चांगली लढत, एक सुंदर शृंखला अगदी प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि खर तर सन्माननीय राजेश काठारा यांना आपण बघतो आणि त्यांचा शुभ सन्मान या क्रिकेट शृंखलेच्या माध्यमातून मी राजदादा फडके यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय राजेश काठारा यांचं शुभ सन्मान आपण इथे करावा.
एक गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाचे आदर्श क्रिकेटर, क्रिकेटला आपला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व, आपला राजकीय वसा जोपासणारे हे राजबिंड प्रतिनिधी, त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. तुम्हाला स्क्रीनवर बघा मिळेल. त्यांचा आपण मनाच्या अंतःकरणापासून एक आभार व्यक्त करूया. त्या स्पर्धेमध्ये आपण पार्टिसिपेट झाले, चांगला खेळ आपल्याला त्यांच्याकडून बघायला मिळेल. मैदानामध्ये भरपूर ध्येय उद्दिष्ट गाठण्यासाठी दाखल झालेला शौर्य 11 भैरवदेव रिटघर हा संघ आपण बघतो. 36 चेंडूमध्ये 92 करायचे. लक्ष फार मोठे, आव्हान फार मोठे, म्हणून तर मोठे उघड्या डोळ्याने पाहिलेले स्वप्न, मोठे स्वप्न पाहण्यासाठी मी म्हणेन काहीच लागत नाही, परंतु ते पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी यशाची यशप्राप्ती गाठण्यासाठी तुम्हाला अफाट मेहनत करावी लागते. कष्टाची घाम मैदानामध्ये पाडावे लागतात. साम दाम दंड भेद या खेळामध्ये लागू पडतात आणि ते करावं लागेल, आपल्या बॅट मधून दाखवावं लागेल. पहिल्या सत्रामध्ये प्रतिभाशाली फलंदाजी करणारा 44 धावांची भारदार इनिंग साकारणारा संकेत भगतला तोडीस तोड उत्तर देईल का राहुल भगत आणि कल्पेश भोपे. पहिला चेंडू गोलंदाज विनीत फडके आले, पंचांचा डेड बॉलचा इशारा आलाय. पाठीमागे जो ब्लॅक इंडोर आहे ते मी कार चालकाला विनंती करेन की प्लीज ते इंडोर तिथून हटवायचे, कारण त्याचं संपूर्ण रिफ्लेक्शन प्लीज. थँक्यू, धन्यवाद. आम्ही आपले आभारी आहोत. जाऊ मैदानामध्ये. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला विनीत फडके. पहिलाच बॉल, पायांचा वेध घेतला, थोडस मिसअंडरस्टँडिंग दोन खेळाडूंमध्ये तू मी जरूर झाल्या, परंतु अगदी एक रन जवळून पूर्ण केली गेली. सिंगल डबल या मॅच मध्ये फक्त रन मिळतील, परंतु या मॅच मध्ये जर सामना जिंकायचा असेल ना तर षटकार चौकारांची आतिषबाजी ही तुम्हाला करावी लागेल. रिक्वायर्ड रन रेटचा आपण विचार केला तर जवळपास करायचे त्या मॅच मध्ये विजयासाठी 92 करायचे. त्यामुळे मॅच हाय व्होल्टेज ड्रामा का बघायला मिळेल प्रेक्षकांना. लेग ग्लास पद्धतीने बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग मध्ये, पूर्णतः क्षेत्र खाली होतं. पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केलाय जीवाच्या अकांतानं. व्हेरी गुड फिल्डिंग, फिल्डर होते तिथे प्रणित. अफलातून क्षेत्ररक्षण, किमान 2 धावा, माफ करा किमान 1 धाव या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण वाचवली, कारण होय या खेळामध्ये एक धाव महत्वाची आहे. सर सचिन रमेश तेंडुलकर सर म्हणतात इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. या खेळामध्ये प्रत्येक धावेला तुम्हाला महत्व देता आलं पाहिजे आणि ती 1 धाव इथे वाचवली. रन फलकावर धावा. बॉल पुन्हा एकदा तयार होतात. आक्रमण केलाय, फुल टॉस बॉल होता त्याच्यावर अगदी हल्ला बॉल केला, बॉल सीमा पलीकडे, षटकार. बॉल खाली, चूक होणार नाही. इम्पॉर्टंट विकेट राहुल भगत च्या खेळचा अंत. अपील भरपूर झाली तिथे मैदानात फलंदाजीसाठी आता उतरलाय. अमित भूपीला जबाबदारी दिली, संघाचा डाव बॅलन्स करावा लागेल. एक अखेरचा चेंडू आता उर्वरित राहिलाय. रन फलक जाऊन पोहोचलाय बोर्डवर. जवळपास 10 धावा तुम्ही बघताय सध्या 1 गाडीच्या मोबदल्यानं.
अगदी बघता मॅच मध्ये आमचे स्कोरर देखील थोडे विनीड आहेत, कारण स्वतःच्या गावचा संघ खेळतोय, मध्ये मध्ये स्कोर लिहिणं विसरून जातात. हरकत नाही. ओ काय शॉट आहे, शॉट ऑफ द डे, इट्स आउट ऑफ द पार्क, बॉल सीमा पार षटकार. खूप चांगलं संगीत डीजे मास्टरने प्ले केलं, तरुणांना अनुसरून हे गीत राहिलं. मी तरुणांसाठी यंगस्टरसाठी नक्की म्हणेन की नक्की तुम्ही तरुण आहात तर तरुणपणाचा आनंद घ्या, परंतु मजा करणे आणि भविष्य उद्ध्वस्त करणे यामध्ये भरपूर फरक आहे. हा फरक समजला ना तर आयुष्य फार सुंदर आहे. मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. मी नुकताच उल्लेख केला की जवळपास रिकॉर्ड रन रेट पर ओव्हर मध्ये 15.33 जी सरासरी राखायची आणि पहिल्या षटकामध्ये ती सरासरी राखली, कारण 16 धावा आलेत. जरूर राहुल बाद झालाय परंतु रन थांबल्या नाहीयेत आणि ते करायचं आहे, कारण पल्ला फार दूर आहे. मोठ्या प्रवासाला निघतो भरपूर अडचणी येतात. कधी तुम्हाला एक्सप्रेस वे मिळेल, कधी वन वे मिळेल, कधी ट्रॅफिक मिळेल, कधी खड्डे मिळतील रस्त्यामध्ये. ते सगळं काही पार करून तुम्हाला प्रवास निरंतर आपण सुरू ठेवतो ना, तेव्हा आपलं ध्येय आपल्याला गाठता येतं. खेळामध्ये हे सूत्र लागू पडतं. हे ध्येय जर गाठायचं असेल तर अशीच फलंदाजी करावी लागेल, कारण भरपूर मोठ्या या स्पर्धेचा सगळ्याधिक मोठा स्कोर, सगळ्यात हायेस्ट स्कोर तुम्ही चेसिंग साठी मैदानामध्ये उतरलेत. आणि त्यामध्ये या परीक्षेमध्ये राहुल भगत तर नापास झालाय, परंतु का कल्पेश भोपी आणि अमित भोपीने आता जो षटकार लगावला ते मैदानामध्ये रन करतील का, हा पडलेला प्रश्न ज्याची उत्तर तुम्हाला आम्हाला शोधायचे आहेत. आणि गोलंदाजीसाठी आता द्वितीय षटकामध्ये जबाबदारी ओमकार नावडेकर. ओमकारने देखील मागे काही स्पर्धेमध्ये सुंदर गोलंदाजी केली आहे, परंतु या मॅच मध्ये कारण म्हणतात की लो स्कोर असतो तेव्हा अपोजिशन बॅटिंग करणारी टीम थोडी सांभाळून चालते, परंतु जेव्हा हाय स्कोर असतो ना तेव्हा टीमला माहिती की प्रत्येक बॉलवर अटॅकच करायचं, आक्रमण करायचं, त्यामुळे या रन चढण्याच्या चान्सेस रन पर्यंत भरपूर असतात. बघायचे कशी राहील लढत. दोन टीमला भरपूर शुभेच्छा. दुसऱ्या षटकामध्ये ओमकार नावडेकरच्या खांद्यावर टीम न दिलेली जबाबदारी कशी पार पाडेल आणि तेवढीच फलंदाजीची जबाबदारी स्ट्रायकर एंडकडे असणारा कल्पेश भोपी बघायचंय कशा पद्धतीने निभावेल. संदेश सारखा आक्रमक खेळाडू येणं अजून बाकी आहे. टीमकडे भरपूर बॅटिंग लाईनअप आहे. टॅप केल्या बॉलला टॅपिंग क्रिकेट बघायला मिळालं. एंड ऑफ द सर्कल, सर्कलच्या रिंगणामध्ये चेंडू थांबवला गेला. एकच रन या बॉलवर मिळेल. करावं लागेल प्रत्येक बॉल डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबल सुरू ठेवावं लागतील. जर खराब चेंडू येत नसतील तर चांगल्या चेंडूवर सिंगल डबल तुम्हाला करावे लागतील. गोलंदाज किती शातीर असतो तर त्याचा एक तरी चेंडू खराब पडतो, त्याच्यावर प्रहार करावे लागतील. हे कॅल्क्युलेशन माइंडसेट गेम करावा लागेल, कारण माहिती आहे मोरबी टीमला हे मैदान त्यांचं आहे. या मैदानाचा अनुभव त्यांच्याकडे. रन वाचवण्यासाठी सक्षम हा संघ व्हाईट बॉलचा इशारा केलाय सुनील तांडेल यांनी. दोलायमान अवस्थेमध्ये आपण आहोत, त्यामुळे दोन्ही टीम भरपूर प्रयत्न करतील. बघायचा व्हाईट बॉलच्या मदतीने संघ पुढे चाललाय. 18 धावा ऑन बोर्डवर लागले. बनेल हा सामना निराश स्वतःवर. अमितला माहिती की ओव्हरपिच बॉल होता, एवढे खराब चेंडू भेटणार नाही येणाऱ्या कालावधीमध्ये, कारण टेनिस बॉल विश्वामध्ये ओव्हरपिच आणि फुलटॉस हे दोन बॉल आणि त्याची नेहमी प्रतीक्षा खेळाडू करतात. आणि मिडियम स्पेशल गोलंदाज असेल तर त्याचा स्पेस कमी असेल तर शॉर्ट पिच रेंज प्रतीक्षा नेहमी फलंदाज करतात. बघायचंय हा लोअर फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहे थोडी चूक तिथे झाली. 100 कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल बॅकअप, तिथेही चूक. दोन पूर्ण, पहिली सिंगल कमी गतीने घेतली त्याचा परिणाम दुसरी घेण्यासाठी जो वेळ मिळाला तिसरी साठी परंतु वेळ मिळाला नाही. दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे चालत ऑन बोर्डवर सध्या बघायला मिळते तुम्हाला. टोटल स्कोर बोर्डवर धावा लागले त्या 20 धावा. एक गडी बाद बॉल तयार झाले. तो ओंकार आक्रमण केलं इनफिल्डला वरून, दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून भेदलाय, बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर सीमा पलीकडे. रन मिळते 4. चौकार. चौकार इथे आलाय. फलंदाज अमित भोपी हा खेळाडू यंगस्टर या संघाचा दम दाखवतोय.
अजून एकदा टॅप केला बॅक टू द बॉलर दोघांमधून एकाला परतावं लागेल चूक तिथे मैदानामध्ये झाली मिसअंडरस्टँडिंग जिथे धाव नव्हती कल्पेशनं गडबड केली मैदानामध्ये आणि त्याचा फटका बसेल टीमला कल्पेश भोपीच्या खेळीचा अंत नवीन फलंदाज मैदानामध्ये आता सौरभ भगत ही लाईफ लाईन या संघाची करावं लागेल जे काम सुरुवातीला जमलं नाही राहुल भगतला कल्पेश बोपीला ते काम निभावण्याची वेळ आता आली आता शॉर्ट इनिंग नाही तर लॉंग इनिंग जे इनिंग साकारली ती संकेतनं 3 चौकार 5 षटकार 16 चेंडूमध्ये 44 खेळ होत्या अशाच काही इनिंगची गरज आहे एंड इज वे एंड किती चांगला केला होता हनुमानचं आक्रमण बघायला मिळालं त्यानंतर राहुल नावडेकरनं देखील 2 षटकार दाखवले होते त्याच्यानंतर अभिषेक म्हात्रेनं देखील 1 षटकार दाखवला होता मोठी इनिंग होती सगळ्यांनी साथ दिली एक अगदी मैदानामध्ये तशीच साथ हवी आहे गोलंदाजीतून जे करायचं होतं ते केलंय 2 विकेट मिळाले आतापर्यंत विनीतला विकेट मिळाली मैदानामध्ये नुकताच ओमकारला देखील चूक तिथे झाले बॉल चला पाठीमागे थर्ड मॅनला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून रन मिळतील 4 पुन्हा एकदा चौकार नियम तुमच्यासाठी देखील सारखे आहेत जर 25 मिनिटांपेक्षा जास्त वेळ तुम्ही घेतला फिल्डिंग मधून तर एक फिल्डर सर्कलच्या रिंगणामध्ये येईल त्यामुळे हे लक्षात घ्या तुम्ही वारंवार शॉर्टिंग स्टिंग मीटिंग झाल्या नाही पाहिजेत आपल्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण 4 ओव्हर 5 ओव्हर आणि चुकून 6 ओव्हर कुठे आपल्याला खेळायला मिळतात आणि अशा परिस्थितीत आपले गोलंदाज फिक्स असतात पहिलं दुसरं तिसरं चौथं 5वं षटक कोण फेकेल त्यामुळे मला वाटत नाही की या काही टीम मीटिंगच्या इतकी जास्त आवश्यकता असते कधी कधी मैदानामध्ये थोडासा जो थकवा असतो तो रिलीज करण्यासाठी थोडासा वेळ घेतला जातो संभाषणामध्ये चला टीम मीटिंग व्हायला हवी परंतु टीम मीटिंग ड्रिंक्स ब्रेक मध्ये ठीक आहे सुरुवातीला मैदानामध्ये तुम्ही उतरता तेव्हा मैदान सोडताना देखील टीम मीटिंग झाले पाहिजेत काय चुकलं यावर चर्चा झाली पाहिजे नेक्स्ट मॅच मध्ये काय सुधारलं पाहिजे या गोष्टी इम्पॉर्टंट असतात परंतु मैदानामध्ये आपले खेळाडू असताना बऱ्याच वेगळ्या चर्चा मैदान सोडून बाहेरच्या असतात लोअर फुलटॉस बॉल अलॉंग द कार्पेट बॉल चालला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू लॉंग ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग चांगला थ्रो मिसअंडरस्टँडिंग पुन्हा एकदा दोघांमध्ये पुन्हा एकदा तिसरीसाठी पहिल्यांदा थांबले परत धावले रन तिथे पूर्ण केले आता लक्ष नव्हतं पुन्हा एकदा रन किती गडबड गोंधळ मैदानामध्ये सुरू आहे दोन्ही टीम कडे अगदी जिथे एक धाव हा अगदी फार कठीण होती तिथे या 3 रन आले भरपूर काही बघायला मिळालं कधी कधी क्षेत्ररक्षण करणाऱ्याने आलस दाखवला की बॅट्समन रन चोरली बॅट्समनने आलस दाखवला की क्षेत्ररक्षकाने तिथे गडबड केली बऱ्याच क्रिया एकाच बॉलवर घडलेत थोडीशी फनी मोमेंट मैदानामध्ये रन फलक जाऊन पोहोचलाय 3च्या मध्ये 3 31 धावा बनल्यात लेग ब्रेकचा वापर झाला फसवला अनुभव आहे प्रचंड अनुभव आहे कैलास पाटील कडे आणि ओल्डीज गोल्ड यंदा यॉर्करनं भरपूर खेळाडूंना तंग केलाय आणि एखादा लेग ब्रेकर आपण बघतो अतिशय चांगला लेग ब्रेक अमित भोपी यंगस्टर्स खेळाडू माहिती अटॅकिंग मोड मध्ये यॉर्कर साठी गेले होते परंतु लोअर फुलटॉस बॉल फिल्डर आहेत पाठीमागे क्षेत्ररक्षण फार सुंदर बघायला मिळालं विनीतचं धावसंख्येचा एकंदरीत टोटल धावसंख्या फरकावर लागेल 32 आपण बघतोय हळूहळू वाटचाल सुरू आहे धावा भरपूर आहेत बघायचंय माहिती एक चांगली ओव्हर सेफ ओव्हर पडली तर थांबवू शकतो आणि जेल टिप्प्याची संधी कॅच ड्रॉप खराब क्षेत्ररक्षण संकेत कडून बॅटिंग तर फार सुंदर केली संकेत बघत ना परंतु मला वाटतं थोडं चेंडू लागलाय त्याच्या फर्स्ट एड किट असेल ते घेऊन जा प्लीज आणि त्यासोबत थोडं पाणी हवंय का संकेत जास्त लागला असेल तर रिलीज प्रे केलं पाहिजे जर ब्लिडिंग नसेल तर रिलीज प्रे करणं गरजेचं असतं संकेत रिलीज प्रे हवंय का नको आहे अगदी चला मैदानामध्ये आपण जाऊया
कधी कधी वेळ फार कमी असतो आणि कमी वेळेमध्ये ती कॅच कलेक्ट करायची असते आणि जो स्किल असतो झेल पकडण्याचा आपण बघतो नेहमी इंटरनॅशनल खेळाडू कॅच जवळ आल्यानंतर हात थोडे पाठीमागे ओढतात. त्याचं कारण असं जे बॅट आणि बॉल मध्ये अगदी हात आणि बॉल मध्ये जे अंतर आहे ते थोडं वाढतं आणि ती गती थोडी कमी केली जाते. पण का देखील चांगला होता परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत विनीत वेळ तिथे घेत आहेत. चांगला थ्रो ऑन द स्टंप आयुषकडे एक रन याही बॉलवर मिळेल. सिंगल डबल न फक्त रन मिळतील. कैलास पाटील इकॉनॉमी ओव्हर राहिले जे करायचं होतं त्याला अगदी त्यामध्ये यश त्याला मिळालंय. 6 धावा आतापर्यंत 5 बॉल मध्ये खर्च केला. वॉट डिलिव्हरी परफेक्ट ब्लॉकर मध्ये हिटिंग झालं असतं तर काम बनलं असतं परंतु नाही. हे षटक फार यशस्वी राहिलंय. अगदी बघू शकता गोलंदाजी करणं हे मोठे चॅलेंज असतं. एखाद्या गोलंदाजाला माहिती की किती पेन असतात. शोल्डर पेन असतं, नी पेन असतं, एल्बो पेन असतं, बॅक पेन असतं, कधी कधी मसल्स जाम होतात. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये किंवा क्रिकेट या खेळामध्ये सगळ्यात ताकदीचं काम कुठं लागतं पूर्ण बॉडी समर्पित करायला कुठे लागते तर ती गोलंदाजीमध्ये. एखादा गोलंदाज जसं जाणू शकतो की किती पेन आणि किती इजा त्याला सामोरं जावं लागतं. चला 3 षटकं संपलेत मैदानामध्ये. थोडी चर्चा सुरू आहे. टीम मीटिंग घेत आहेत खेळाडू. 34 धावा फलकाबार लागलेत 3 ओव्हर नंतर. आता 3 ओव्हर मध्ये पाहिजेत 58. दिल्ली फार दूर आहे आणि या 58 धावा कशा पद्धतीने येतील कशा करतील. खरा फलंदाजीचा कस लागला. ही अग्निपरीक्षा आहे मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या शो 11 भैरवदेव रिडगरची. बघायचं 18 मध्ये 58. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही. सगळ्या गोष्टी या खेळामध्ये साध्य होतात. मी कालच उदाहरण दिलं नागझरीच्या स्पर्धेमध्ये 2017ला सामना अगदी भिवंडी परिसरातील एक संघ होता आणि 101 धावा चेसिंग 111 धावा चेसिंगचं लक्ष होतं आणि तिथे 110 धावांचं लेवल झाली होती. उशीर आल्या कारणास्तव चेसिंग करणारा संघ 3 धावांची पॅनल्टीने हारला होता. मैदानामध्ये काही घडू शकतो. या खेळामध्ये सगळ्या गोष्टी साध्य आहेत. 18 बॉल मध्ये 58 धावा करणं जरी कठीण असलं तरी अशक्य नाही. कारण अशक्यच गोष्टी साध्य करण्यामध्ये मजा असते. कारण म्हणतात ना अशक्य म्हणजे इम्पॉसिबल. इम्पॉसिबलला हा शब्द आपण नीट निखारून बघितला ना तर तो स्वतःहून सांगेल आय एम पॉसिबल. तुम्ही जर वेगळं केलं तर. परंतु जर त्याला स्थान कुठे या खेळामध्ये. हे षटक पुन्हा एकदा तयार झाले. गोलंदाजी मार्कवर संकेत आलाय अवे फ्रॉम द बॉडी. संकेतला माहिती की एक डॉट बॉल पाकपुटला रिडगर संघाला आणि आपल्याला फ्रंटपुटला घेऊन येईल. हाच एक डॉट बॉल आपल्या संघाचं दबदबा निर्माण करेल. फलंदाजावर प्रेशर क्रिएट करेल. तोच डॉट बॉल संकेत पहिला इथे फेक आहे. रन फलकावर धावा एकंदरीत लागले 34. 2 गडी गमावले. बघायचं आहे मैदानामध्ये अटॅकिंग मोड करावं लागेल. यस पंच वाढतायत. आता चुकले लाईन मध्ये संकेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने केला. अतिरिक्त रन इथे येईल. आता मैदानामध्ये डू ऑर डाय करवा मरो ही परिस्थिती अशी आहे. आता एक तर ठोकायचं नाहीतर मारायचं. कधी कधी अशी परिस्थिती असते आपण एकटे असताना समोरून 2 येतात तेव्हा मनामध्ये निश्चय पाहिजे या दोघांना मारेन नाहीतर मी तरी मार खाईन. क्रिकेटमध्ये या गोष्टी लागू पडतात. एकतर मारेन नाहीतर बाद होईल. आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे झाला. डॉट बॉल चकमा दिला समोरून अमितला. अमितनं भरपूर चेंडू खेळत. अमितची इकॉनॉमी अगदी त्याचा स्ट्राईक रेट फार कमी झालाय. जवळपास 12 बॉल मध्ये त्याने 18 धावा केलेत. त्यामुळे अमितची ही त्याची प्रतिभा नाही. मैदानामध्ये त्याला आता आक्रमणच करायचं. त्यामुळे डॉट बॉल आले काय खचून चालणार नाही. एस लागले बॉल चालला पाठीमागे. पुन्हा एकदा थर्ड मॅनला तेच 2 खेळाडू. त्याच 2 खेळाडूंच्या मधून बॉल सीमा पलीकडे चौकार.
ड्राईव्ह परत एक रन या बॉलवर जरूर मिळाले दुसऱ्यासाठी निघाले स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल सिंगल आल्या डबल आल्या फरक पडणार नाही या मोरबी टीमला या मॅच मध्ये फरक पडेल तो षटकाराला चौकारानं आणि अंतर फक्त आता षटकार चौकारानं जर डील करावे लागेल डील करायचे असेल तर षटकार चौकारानंच करावे लागेल आणि त्या सिंगल डबलला फक्त ही मॅच फॉर्मॅलिटीज म्हणून पाहिलं जाईल का संदेश या मॅच मध्ये हिरो बनेल का हा प्रश्न आहे मॅच हारला तरी चालेल परंतु रणभूमीमध्ये तुटून असं पडा की समोरच्या संघाने देखील आपली स्तुती केली पाहिजे समोरचा देखील म्हटलं पाहिजे होय मी जिंकलो परंतु माझ्या आयुष्यामधील सगळ्यात कठीण लढाई होती 4 षटक आता समाप्त झालेत अंतिम बॉलवर आले सिंगल रन फलकावर धावा लागलेत टोटल धावसंख्येच्या फलकावर लागलेत 42 धावा 92 नाही बघायचंय येणाऱ्या कालावधी या मॅच मध्ये काय घडून जाईल काय सांगून जाईल काय देऊन जाईल याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात सुंदर चेंडू हा देखील बघायला मिळाला प्रतिम गोलंदाजी आणि गोलंदाजीची जबाबदारी मला वाटतं ओमकार नावडेकरच्या खांद्यावर दिली पुन्हा एकदा त्याच्याकडे ही संधी आपण बघू शकता ओमकार नावडेकर वैयक्तिक दुसरा स्पेन हेलिकॉप्टर साईने खेळायचं होतं संदेशला बॉल बॅक ड्राईव्ह करायचं होतं इथे अपयश आलंय डॉट बॉल होता बघू शकता 10 चेंडू शिल्लक राहिलेत 50 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 9 षटकार पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फटका ओमकारला आपण बघितलं ओमकारनं अजिबात त्याची लेंथ सोडली नाहीये मागील 3ही चेंडू त्याच लेनवर यॉर्कर लेंथ वाईड यॉर्कर मोस्ट डिमांडेबल बॉल आणि मोस्ट सक्सेसफुल बॉल तुम्हाला जर वाचायचं असेल ना एक बॉल 6 पाहिजेत एक बॉल 1 पाहिजे किंवा 4 पाहिजेत तर वाईड यॉर्कर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकतो बघा किती चांगला चेंडू ओमकारचा अबे फ्रॉम द बॉडी करत असताना तर इथे बघतोय आपण त्या मॅच मधील मजा निघून गेले रंगत निघून गेले खरं तर कारण 8 बॉल आता शिल्लक राहिलेत 49 अजूनही पाहिजेत त्यामुळे मॅच मध्ये संपूर्ण दबाव तंत्र आपल्याला बघायला मिळते भरपूर वेळानंतर हा फटका बघायला मिळाला बॉल निघून चालला सीमा पलीकडे चौकार तिथे जरूर आलाय खूप चांगलं संगीत कारण इतिहासामध्ये भरपूर नोंदी आहेत अगदी उल्लेख आता करायचा झाला तर अफजल खान जेव्हा भारतीय भूमीमध्ये चालून आला तेव्हा असं वाटलं होतं सगळ्यांना की एकतर अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना एकतर इथून घेऊन जाईल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना एकतर तो जीवे ठार मारेल किंवा भीती सगळ्या अगदी रयतेच्या मनामध्ये होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी अफजल खान कारण ते भीतीचं कारण होतं एक उदाहरण मी सांगेन जशी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे त्याचा उल्लेख आणि त्याचा अर्थ फार सुंदर आहे कारण राजमुद्रेवर लिहिले गेले प्रतिपत चंद्रलेख इव वर्धिष्णू विश्ववंदिता साहसुनो शिवस्व ऐसा मुद्रा भद्राय राजते त्याचा अर्थ असा होता की प्रतिपदेचा चंद्र जसा कळेकळेने वाढत जातो व अवघ्या विश्वात वंदनीय होतो तशा प्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांचा मुद्राचा खरं तर लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा केवळ लोकांच्या कल्याणासाठी चमकेल असे त्याचा अर्थ होता परंतु जर
अगदी अफजल खानाची देखील एक राजमुद्रा होती, त्याच्यावर इतके गर्वानं राजमुद्रेमध्ये लिहिलं होतं की त्यामध्ये अफजल खान म्हणतो, उंच आकाशाला विचारलं जगात सगळ्यात सर्वोत्कृष्ट कोण, तर आकाशातून देवदूत अगदी जमिनीवर येतील आणि ते ईश्वराऐवजी अफजल खानाची स्तुती करतील. इतका अफजल खान क्रूर होता आणि इतका खरं तर तो गर्विष्ठ होता. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. धावसंख्या फलकावर धावा आहेत त्या टोटल बघू शकता आपण सध्या 47 धावा. काही फॉर्मॅलिटीज राहिलेत, फक्त लक्ष केंद्रित अगदी करण्याचा प्रयत्न मी तुमचा केला, कारण मॅच टोटली वन साइड राहिली आहे. हरकत नाही, कधी कधी क्रिकेटमध्ये दिवस खराब असतात. दोन्ही मी म्हणेन इन्फॉर्म संघामध्ये ही लढत झाली. यंदाच्या सीझनमध्ये नेरेदेंद्र विभागामधील जास्त ट्रॉफी जिंकणारा आणि सगळ्यात इन्फॉर्म संघ कोण असेल तर पहिला मोरबे आणि रीडघर या दोन संघामध्ये ही लढत झाली. थोडासा ओव्हर थ्रो तिथे जरूर आला, परंतु आता वेळ भरपूर उशीर झाले. काय म्हणतात ना की योग्य वेळेची प्रतीक्षा आपल्याला करावी लागते, योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागते. वेळ सांगू शकते की तुमच्याकडे पैसा किती आहे, पैसा सांगू शकत नाही की तुमच्याकडे आता वेळ किती आहे. त्यामुळे वेळेला महत्व देता आलं पाहिजे. या मॅच मध्ये भरपूर काही आता संपून गेलंय. राहिलेल्या फॉर्मॅलिटीज आता फक्त अगदी ते पार पडतायत. हनुमान फडकेला गोलंदाजी दिली, गोलंदाजी करण्याची संधी त्याला दिली. लोअर फुलटॉसचा हा बॉल राहिला, बॉल चाललाय लॉंग ऑन मधून सीमारेषा पलीकडे. हा चौकार फक्त रन देईल, या चौकार फक्त एंटरटेनमेंट ठरेल. हा चौकार यश देणार नाही, डीजेला संधी. धावा चला 50 अप. जाता जाता देखील फटके लागण्याचा प्रयत्न. यस, आता झेल टिपला अभिषेकनं, हा झेल टिपला. याच्या अगोदर 2 चौकार त्याला चकमा देऊन गेले, परंतु आता अभिषेकने फायनली ते कॅच पकडले. अभिनंदन अभिषेक, हा झेल त्याने टिपला. फलंदाज बाद. जाऊया, ही मॅच मात्र संपली. हार्ड लक, खूप चांगले लढण्यात अगदी मैदानामध्ये शेरेलिओन बैरादेव रीडगर प्रयत्न भरपूर केला. आजचा दिवस थोडा खराब होता, परंतु क्रिकेट फार